नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण मसाला भेंडी म्हणजेच भरली भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि टिफिनसाठी तर उत्तम पर्याय आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून आणि सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 चम्मच भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेली आहेत, 2 ते 3 चम्मच किसलेले सुकं खोबरं, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, 2 चम्मच गरम मसाला, पाव चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। चला तर मग आता मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि लसूण हे घालून घेतलं। आता याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे। वाटण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, खूप बारीक पावडर करायची नाही। मिक्सरला फिरवून घेतल्यावर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीचे वाटण ठेवायचे आहे। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे यात काही सुके मसाले घालूया। 2 चम्मच लाल मिर्च पावडर, 2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर, पाव चम्मच हळद। तुम्हाला इथे हळद घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल। आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते घ्या। तर हे सुके मसाले घालून झाल्यानंतर यात चवीपुरते मीठ घालायचे आणि व्यवस्थित हे सर्व एकत्र करून घ्यायचे। व्यवस्थित एकत्र करून झाले आणि तुम्ही ते बघू शकता भेंडीसाठी लागणारा मसाला इथे तयार आहे। आणि आता आपण तो भेंडीमध्ये भरून घेऊया। त्यासाठी भेंडीचे दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे। तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने दोघी साईडचे देठ काढून मधोमध अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता आणि कट दिल्यानंतर मधोमध अशा पद्धतीने कट करून घ्यायची। तुम्ही ते बघू शकता, म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। तुमच्याकडे जर खूपच छोटी भेंडी असेल तर तुम्ही तिचे 2 भाग नाही केले तरी चालेल। अशाच पद्धतीने मी सर्व भेंडी इथे कट करून घेतले आहे। चला तर मग यामध्ये आता मसाला भरून घेऊया। कट केलेली भेंडी घ्यायची आणि यात आता मसाला भरायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही खूप जास्तीचा मसाला यामध्ये भरायचा आहे, जेणेकरून तो नंतर आपण शिजवत असताना सुटणार नाही। खूप असं दाबून दाबून भरायचा आहे, यामुळे चविष्ट लागते भेंडी मसाला असल्याने। अशाच पद्धतीने सर्व भेंडीमध्ये मी मसाला इथे भरून घेते आणि आता इथे सर्व भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मसाला कसा दाबून भरलेला आहे ते। सर्व भेंडींमध्ये मसाला भरून थोडासा मसाला मी साईडला ठेवलेला आहे। तो मसाला भेंडी शिजत असताना शेवटी घालायचा आहे। भेंडीमध्ये मसाला भरून झाला, आता आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी ते गॅसवर कढाई गरम करण्यासाठी ठेवली। यात 3 ते 4 चम्मच तेल घालायचे। भेंडीच्या भाजीला तेल जास्त लागते म्हणून मी ते तेल जास्त घातलेले आहे। जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल भाजीला तर तुम्ही नाही घातले तरी चालेल। आता तेल चांगले गरम झाले की आपण जी भरलेली भेंडी होती ती यात घालायची आणि भेंडी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 2 ते 3 मिनिट तेलामध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायची। तुम्ही अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, अप्रतिम लागते। टिफिनसाठी तर उत्तम पर्याय आहे। भेंडी चांगली परतवून झाली, आता 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची। इथे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ झाकण ठेवून शिजवायची नाही, नाहीतर भेंडी चिवट होते। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपण फक्त इथे 1-2 मिनिटांसाठीच झाकण ठेवून घेतले होते। पूर्ण भेंडी जर झाकण ठेवून शिजवली तर ती खूप चिकट होते आणि भेंडी शिजत असताना सारखं असं खालीवर करत राहायचं, नाहीतर ती करपू शकते। आता 4 ते 5 मिनिटांसाठी भेंडी शिजवून घेऊया। यावर जो आपण मसाला ठेवलेला होता बाजूला तो यावर घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट भेंडी शिजवून घेऊया। भेंडी शिजत असताना अधूनमधून अशी मिक्स करून घ्या, म्हणजे मसाला करपणार नाही।
मी इथे 5 ते 6 मिनिट भेंडी छान शिजवून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी भेंडी शिजत आलेली आहे. भेंडी शिजले हे कशावरून समजायचे, भेंडी अशी मऊ पडते तेव्हा भेंडी पूर्णपणे शिजून तयार आहे असे समजावे. तर इथे भेंडीची भाजी पूर्णपणे शिजून तयार आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकत्र करून घ्यायचे. इथे मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आहे. तुम्ही ते बघू शकता. भेंडीची भाजी इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर मग आजची भेंडीची रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.